तो बाण परत आणेपर्यंत पाण्यात बुडून मारलेल्याने वर येऊ नये असा ठरवत. पण असे बाण आणण्यापूर्वी बुडी मारलेला वर आला तर त्याला दोषी समजण्यात येईल व बाण आणेपर्यंत पाण्यातच राहिल्यास त्याला शुद्ध समजले जाईल. विष दिव्य दिव्य करणाऱ्या विषाची प्रार्थना करी की तू ब्रह्मदेवाचा पुत्र आहेस, तर तू अमृत होऊन माझे रक्षण कर, माझ्यावर कलंक दूर कर असे म्हणून तो विष प्राशन करी. त्याआधी हिमालयात मिळणारे शारंगी विष वापरले. ते विष ज्याला पचेल तो शुद्ध समजला जाईल. इतिहासात मीराबाईला या विषा परीक्षेतून जावे लागले. कोशदिव्य यात न्यायाधीश एखाद्या उग्रदेवती देवाचे पूजन करून त्याची अभिषेक जल दिव्य करणाऱ्या पाजी. 14 दिवसाच्या आत राजा अथवा देवता यांनी पीडा झाली नाही तर तो शुद्ध मानला जाईल. याशिवाय अनेक दिव्याचे प्रकार होते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून बरेच लोक बघतायत लाईक सबस्क्राईब कमेंट्स करत नाही, प्ले स्टोरला जाऊन बघत नाही. ही विनंती आहे, या कार्याला मदत करा ही विनंती. वडिलोपार्जित धन व दायविभाग स्त्रीधन. वारसा हक्काने मिळणारे धन त्याला दाय असे म्हणतात. त्याचे 2 उपविभाग म्हणजे अप्रतिबंध, सत्य प्रतिबंध. पुत्र किंवा नातू यास वडील अथवा आजा यांच्या धनावर कायद्याने अनायास हक्क प्राप्त होईल त्यास अप्रतिबंध असे म्हणतात. चुलता बंधू यांचे पुत्र ज्यांना आपल्या चुलता व चुलीत आजोबा यांच्या धनावर वारसा हक्क सांगतात तो सिद्ध करावा लागे तो संप्रातिक बंध आहे. पिता आपल्या पश्चात मुलांना आपली संपत्ती समान भिन्न प्रमाणात कशी वाटावी हे ठरवित असे. त्यात त्याला आपल्या पत्नीने भाग ठेवावा लागेल. त्यांना पती सासरा यांच्याकडून स्त्रीधन मिळाले नसल्यास ते त्यांना दिले जाईल. पुत्राला पित्याच्या धनात व ऋणात वाटा न मागता व इच्छा नसेल तरी मिळेच. पुत्र नाही व कन्याचा असतील तेव्हा आईच्या पक्षात तिचे ऋण फेडून उरले धन कन्यास मिळेल. कन्या नसल्यास त्याच्या मातेचे धन पुत्रास मिळेल. पुत्राचे 12 प्रकारला सांगितले. धर्म विहापोनुसार ही जी पत्नी स्वर्णवनात असे तिला पित्यापासून झालेला पुत्र हा औरस पुत्र म्हणला जाईल. त्याला वारस हक्क जन्मास मिळेल. औरस पुत्र नसल्यास कन्याच्या पुत्रास वारस हक्क प्राप्त होईल. सपत्नी स्वतःपासून पुत्र नव्हता दीर अथवा त्याच्या कुलातील इतर कोणापासून झालेले पुत्र नियोगाचे वा क्षेत्रज मानले जाईल. पंडू, धृतराष्ट्र, विदुर हे क्षेत्रज पुत्र होते. पतीला नकळत पत्नीने सजातीय पुरुषाशी संबंध करून झालेला पुत्र हा गुंडज, अविवाह स्त्री झालेला पुत्र हा कानिक होय. महातील कर्ण, अक्षता योनी इवा शतयोनी विधवेला सजातीय पुरुषापासून झालेले पुत्र हा पौनर्भव. मातापित्याने आपला पुत्र आपल्या अपत्य नातकांना मांडीवर दिल्यास त्याला दत्तक पुत्र म्हणत. याचा धार्मिक विधी असे माता पित्यापासून खरेदी केलेला पुत्र हा कीर्तपुत्र असे. एखाद्याने धन देऊन पुत्र घेतला तर तो कृत्रिम. एखाद्या मुलीने माता पिता मृत्यू पावले असता त्यांना कुणाला सांगितले की मला आपला पुत्र माना तरी तो दत्तात्मक पुत्र. कुमारिकेस गर्भ राहिला व तिचा विवाह झाल्यावर पुत्राचा जन्म झाल्यास तो सोहोढज मानावा. मातापित्याने टाकला पुत्र सगोत्र गृहस्थाने स्वीकारल्यास तो अपवित्र पुत्र मानित. यातील प्रत्येक प्रकारच्या पुत्रास त्याच्या आधीच्या अनुक्रमाचे बंधू असल्यास त्याच्या बाल वारसा मानण्यात मिळेल. तसेच मातापित्याने द्यायच्या पिंडाचे अधिकार मिळेल. दासी पुत्राचा क्रमांक त्यानंतर असे. निपुत्र पुत्रा मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर हक्क प्रथम पत्नीचा नंतर असे. नंतर क्रमशः कन्या, माता, पिता, सहोदर बंधू, सहोदर बंधू, सहोदर बंधू, असहोदर बंधू, भातृपुत्र, गोत्रज पुत्र, पुरुष, बंधू बांधव, शिष्य, सजातीय, सहपाठी यांनी प्राप्त होते. वानप्रस्थ, संन्यासी, ब्रह्मचर्य या संपत्तीवर धर्मभ्राता, श्रेष्ठ शिष्य, आचार्य यांचा हक्क असे. वाटलेले धन पुन्हा एकत्र आल्यास ते ससृष्टा म्हणत व ते त्याच्याकडून असते. ते ससृष्ट नपुसक, पतित, रोगी, पंगू, उन्मत्त, मूर्ख, अंध संततीस पारस हक्क नसे. पण ज्याला जो हा हक्क मिळेल त्याच्या पोषणाचा जबाबदारी पडे. स्त्रीला संतती नसल्यास स्त्रीधनावर तिच्या पतीचा हक्क असे. ब्राह्म, दैव, अर्ष, प्राजपत्य या 4 प्रकारच्या विवाहाच्या विधीने ज्यांचे विवाह होतात त्या स्त्रियांना संतान न झाल्यास
त्यांचे धन पतीस मिळत असे. संतती असल्यास संततीस मिळे, पुत्र नसल्यास